नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. कोपरगाव पालिकेची निवडणूक ही राज्यात लक्षवेधी निवडणूक होती. संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. याचं कारण असं आहे की आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी विवेक भैया कोल्हे हे दोन मातब्बर शुगर लॉबीतले नेते या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. आणि आणखीन एक त्यातला ट्विस्ट असा की राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, जे की राज्य पातळीवर देश पातळीवर पतसंस्था चळवळीचं नेतृत्व करतात, हे आशुतोष काळेंचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होते. तर पराग संधान हे कोल्हे गटाचे विश्वासू किंवा त्यांच्या घरातलेच उमेदवार म्हणून निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मैदानात होते. म्हणजे एका अर्थाने ही काळे आणि कोल्हे या दोन्ही घराण्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होते. आणि या निवडणुकीसाठी म्हणून या कोपरगावमध्ये मुख्यमंत्री देवाभाऊंनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि तिसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आपापल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. पण निवडणूक अटीतटीची झाली. जशी विधानसभा निवडणूक अटीतटीची कोपरगावात होते, तशीच पालिकेची निवडणूक देखील अटीतटीची झाली. आणि जवळपास 409 मताने पराग संधान, जे की कोल्हेंचे उमेदवार होते, ते विजयी झाले. कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये देवाभाऊंचं कमळ फुललं. नुसतं कमळ फुललं नाही तर बहुमत देखील मिळालं. एका अर्थाने विवेक भैयांची कॉलर देवाभाऊंपुढे टाईट झाली. आणि या टाईट झालेल्या कॉलरीने याचा दुसरी बाजू अशी आहे की जे आमदार आशुतोष दादा आमदार आहेत, त्यांना असा सल्ला या निवडणुकीच्या निकालाने दिला की दादांना यापुढेही सुरू ठेवावी लागेल फाईट. कारण वातावरण आहे अद्यापही टाईट. समसमान ताकद आहे काळेंची आणि कोल्हेंची. त्याचं प्रत्यंतर आलं पालिकेच्या निवडणुकीमध्ये. आता बघा, पालिकेच्या निवडणुकीमध्ये 63,000 मतदार आहेत असं गृहीत धरलं. आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2.5 लाख मतदार आहेत असं गृहीत धरलं तर एकट्या कोपरगाव शहरात 25% अधिक मतदार राहतात. म्हणून या फाईटला, या निवडणुकीला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. आता यामधले विवेक भैया कोल्हे ज्या वेळेस निवडणुकीचं उमेदवारी जाहीर व्हायची वेळ आली, त्यावेळेस काका कोयटे होते कोल्हेंच्या गोटात. निवडणूक उमेदवार सुद्धा ठरवण्यासाठी विवेक भैया त्यांचा सल्ला घेत होते. त्यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरून आमदार आशुतोष दादा काळेंनी राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पक्षाला म्हणजेच विवेक भैयांना मोठा झटका दिला. तो झटका इतका मोठा होता की निवडणुकीचा पहिला आठवडा या झटक्यातच कोल्हे गट सावरतो की नाही अशी परिस्थिती होती. परिस्थिती अशी पण होती की निवडणूक लांबणीवर पडत नाही तोपर्यंत काका कोयटे आघाडीवर असल्यासारखं दिसत होतं. निवडणूक लांबणीवर पडली. कोल्हे गटाने इतकं जोरात आक्रमण केलं की राजकीय निरीक्षक असं म्हणायला लागले की आता रिव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. याचा निगेटिव्ह इफेक्ट कोल्हेंच्या पार्टीवर होऊ शकतो. इतकं हे आक्रमण जोरात होतं. दोघांनाही कुठेही कमतरता ठेवली नाही. एकमेकांचे कपडे फाडायला देखील कमी केलं नाही. पण निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर मात्र कोल्हे गट आक्रमण करू लागला. तसा तसा काळे गट एक एक पाऊल मागे येताना दिसत होता. नतीजा साफ झाला. कडे काठावर का होईना निसटता विजय पराग संधान यांना मिळाला आणि विवेक भैयांची कॉलर टाईट झाली. ज्या वेळेस विधानसभा निवडणूक जी यापूर्वीची निवडणूक होती, स्नेहलताताई कोल्हे आमदार होत्या. त्यांच्या विरुद्ध आशुतोष दादांचा उदय उमेदवार म्हणून झाला होता. त्यांना बेस होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोल्हे गटाने अंग काढून दिलं. काळे गटाला बाय मिळाला. त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आमदार आशुतोष काळेंनी विधानसभेला तगडं आव्हान उभं केलं. एवढंच नव्हे तर 822 मतांनी ही निवडणूक जिंकली. सेम पॅटर्न आता असाच झाला आहे. कोल्हे गटाने
आता 409 मतांनी पालिका जिंकली आहे. मोठा प्लॅटफॉर्म विवेक भैयांना मिळाला आहे. आता विवेक भैयांची जी वाटचाल आहे, गणेश कारखान्याची निवडणूक जिंकली, नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये कडवी लढत दिली, त्यानंतर देवाभाऊंच्या आणखी गुडबुकमध्ये गेले, अमित शहा येथे आले. आता त्याला झालर या पालिका निवडणुकीतल्या विजयाची मिळाली, एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि देवाभाऊंकडे कॉलर टाईट झाली. आता त्यांचं जे राजकीय पुनर्वसन होणार आहे त्याच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने हा विजय प्लस पॉईंट ठरला. त्याचबरोबर ही जी विवेक भैयांची कॉलर टाईट झाली, त्याच वेळेस या निवडणुकीने आमदार आशुतोष दादांना असा संदेश दिला की दादा, तुम्हाला लढत बरोबरीची आहे, सुरूच ठेवावी लागेल फाईट. 13 वर्षात सत्ता नसतानाही कोल्हे गटाने आपलं संघटन ताकद मजबूत ठेवली आहे, असाही संदेश या निवडणुकीने दिला आहे. तर या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीची बीजे पेरली जाणार आहेत. विवेक भैयांचं पुनर्वसन होतं का नाही हे आता यापुढे ते पाहण्याच्या दृष्टीने ही एक प्लस पॉईंट त्यांच्या बाजूने या निवडणुकीच्या निकालाने दिला आहे. या निवडणुकीच्या निकालाचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.